रामपूर येथे सापडलेल्या जळालेल्या सांगाड्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडवली होती। दरीत झुडपांमध्ये काहीतरी जाळल्याचे प्रथम लक्षात आल्यानंतर ही घटना समोर आली आणि त्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला। ही माहिती मिळताच चिपळूण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। तपासादरम्यान त्या ठिकाणी जळालेली हाडे आढळली, तसेच काही वस्तूही सापडल्या, ज्यामध्ये अंगठी, रिंग आणि लोखंडी रॉडचा समावेश होता। सुरुवातीला ही घटना नेमकी काय आहे याबाबत संभ्रम होता, मात्र डॉक्टरांनी तपासल्यानंतर ही हाडे मानवी असल्याचे स्पष्ट झाले आणि प्रकरण अधिक गंभीर बनले। यानंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या मृत्यूचा गुन्हा दाखल करून तपासाची दिशा निश्चित केली। घटनास्थळ आणि त्याच्या आसपासच्या माहितीचा बारकाईने अभ्यास करण्यात आला। तपास करताना पोलिसांच्या लक्षात आले की ज्या ठिकाणी हा प्रकार घडला ती जागा विशाल विजय खोडदेकर यांच्या मालकीची आहे। याच दरम्यान पोलिसांना समजले की विशाल खोडदेकर काही दिवसांपासून बेपत्ता आहे, त्यामुळे संशय अधिक बळावला। पुढील तपासात आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली। मुंबईतील मालाड पोलीस याआधीही विशालच्या शोधात होते, त्यामुळे या प्रकरणाचा धागा थेट मुंबईपर्यंत पोहोचला। चिपळूण पोलिसांनी तातडीने मुंबई पोलिसांशी संपर्क साधला आणि तपासाची गती वाढवली। माहितीच्या आधारे अखेर विशाल खोडदेकर याला मालाड येथून ताब्यात घेण्यात आले। त्यानंतर चौकशीत या प्रकरणामागचे खरे कारण समोर आले। तपासात उघड झाले की मुंबईतील एजाज हुसेन कुरेशी यांचा या प्रकरणाशी संबंध होता। पैशाच्या वादातून वाद वाढत गेला आणि त्यातून मारहाण झाली। या घटनेत त्यांचा मृत्यू झाला। त्यानंतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह रामपूर येथे आणून जाळण्यात आल्याचे निष्पन्न झाले। या संपूर्ण तपासात एक महत्त्वाचा पुरावा ठरला, तो म्हणजे घटनास्थळी सापडलेले लोखंडी रॉड। तपासादरम्यान ही रॉड डॉक्टरांना दाखविण्यात आले असता ते शस्त्रक्रियेदरम्यान मानवी शरीरात बसविले जाणारे असल्याचे स्पष्ट झाले। याच धाग्याने पोलिसांना मृत व्यक्तीची ओळख पटविण्यास मोठी मदत झाली। एजाज कुरेशी यांना यापूर्वी अपघात झाला होता आणि त्यांच्या पायात शस्त्रक्रिया करून रॉड बसविण्यात आला होता, त्यामुळे घटनास्थळी सापडलेले रॉड आणि वैद्यकीय माहिती यामध्ये जुळवाजुळव झाली आणि तपासाला निर्णायक वळण मिळाले। या प्रकरणात पोलिसांनी आरोपी विशाल खोडदेकर आणि त्याच्या मैत्रिणीला अटक केली आहे। या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्येही चिंता व्यक्त केली जात आहे। अवघ्या 5 दिवसात पोलिसांनी या गुन्ह्याचा उलगडा केला, ही बाब विशेष लक्षवेधी ठरली आहे। तपासातील अचूकता आणि वेगामुळे एक गुंतागुंतीचे प्रकरण उघडकीस आले आहे। तुम्ही पाहत आहात अलर्ट महाराष्ट्र न्यूज। धन्यवाद।